ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये नागराजने खूप मोठं गिफ्ट सरप्राईज देत प्रियाला तिच्या खऱ्या आईबाबांची तोडओळख करून दिली आहे. आणि त्याच ठिकाणी महिपतने आशिष कीर्तिकर नावाचा खोटा माणूस उभा करून अर्जुनला प्रियाच्या आईबाबापर्यंत पोहोचवलंय. पण तिथेच खूप मोठा गोंधळ झालाय, कारण अर्जुन प्रियाच्या आईबाबांपर्यंत पोहोचणार तिथेच प्रियाने एक खेळी खेळली आणि अर्जुनला तिथेच अडवून ठेवलं. पण नियतीच्या मनात तर वेगळंच आहे. शेवटी अर्जुन प्रियाच्या आईबाबांपर्यंत पोहोचलाच आहे आणि त्याने प्रियाचा लहानपणीचा फोटोही पाहिलाय. आता कहाणीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय. प्रिया जाम अडकले, पण नक्की अर्जुन तिथे पोहोचतोय तरी कसा? सोबतच तो सायलीला कोड सरप्राईज सुद्धा देणार आहे. आता बघूयात की महिपतची नक्की काय खेळी आहे. प्रिया अर्जुनला अडवण्यासाठी असा कोणता ट्रॅप रचणार आहे? पण प्रियाचा प्लॅन उधळून अर्जुन तिथपर्यंत कसा पोहोचतोय पाहणार तर आहोतच. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ठरलं तर मग मालिकेचे रोजचे एपिसोड्स पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. गाठोडं शोधण्यासाठी प्रिया ज्या ठिकाणी तिने गाठोडं फेकलं होतं त्या ठिकाणी येते. गाठोड्याची सगळीकडे शोधाशोध करते आणि अडचणीमध्ये तिला फक्त गाठोड्याचा कपडाच सापडतो. त्यामध्ये जे काही प्रियाच्या विरोधातले पुरावे होते ते सगळे तिथून गायबच झालेले असतात. प्रियाच्या काळजात धडकी भरते, प्रचंड घाबरून जाते. आणि त्याच ठिकाणी एक व्यक्ती होतो, तो भंगार गोळा करत असतो. तेव्हा प्रिया त्याच्यावरतीच अरेरावी करते. ती त्याला विचारते की मी इथे एक गाठोडं टाकलं होतं. तेव्हा तो म्हणतो की मला काय माहिती. आता प्रिया त्याचं काहीच ऐकून न घेता त्याच्या हातून ते ठिकं खेचून घेते आणि त्यामध्ये गाठोड्याची शोधाशोध करते. पण ते गाठोडं तिला सापडतच नाही. उलट ती त्याच्यावरतीच खेकसते. काय आहे यात? सगळे पुठ्ठे आहेत. मी गाठोडं या रस्त्यावरतीच टाकलं होतं, मग कुठे गेले ते? तेव्हा तोही तिला सडेतोड उत्तर देतो की मला काय माहिती, हा रस्ता काय माझ्या बापाचा आहे का? आणि तो तेथून निघून जातो. प्रिया रडकुंडीलाच येते. विचार करते की गाठोडं तिने इथेच टाकलं होतं आणि अर्जुन तर तिच्या समोरून गेला होता. मग गाठोडं गायब कुठे झालं? त्यानंतर दुसऱ्या दिवशी महिपत त्याचा फंटरसोबत असतो. खूप वेळ विचार करतो आणि मग तो निर्णय घेतो. तो लावतो फोन ते नागराजला सांगतो की ओ नागराज शेठ, माझा ना त्या पाटीलवरती काही भरोसाच नाही आहे. तू कवा सावंतला सांगणार आणि त्यानंतर मग अर्जुन सुभेदार तिथपर्यंत जाणार. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, आपण थेट अर्जुन सुभेदारापर्यंतच बातमी पोहोचूयात की. तेवढी बातमी मी त्याच्यापर्यंत पोहोचवतो. नाही नागराज शेठ, अहो काय गडबड होणार नाही. सगळं बघतो की मी. पण काय आहे, तुमच्या कानावर ते असलेलं बरं म्हणून तेवढंच फोन करून सांगितला मी. फोन ठेवल्यानंतर तो त्याच्या एका पंटारला हाक मारतो, आशिष कीर्तिकर इकडे. तो विचारतो की साहेब, अहो माझं नाव तर वाडकर. तेव्हा महिपत म्हणतो, आता मी तुला काय हाक मारली? आशिष कीर्तिकर. चल फोन काढ. आधी अर्जुन सुभेदाराला फोन लाव. काय बोलायचं सांगतो मी, फोन तर लाव. इकडे प्रिया मात्र खूपच वैतागलेली असते. तेव्हा नागराज तिच्या जखम्यावर मीठच चोळतो. किती चिडचिड करशील प्रिया? अगं नाही म्हणजे तू माझ्या पोटची नसली तरी मला मुलीसारखीच आहे. काळजी वाटते तुझी मला. हे बघ, तो अशी चिडचिड करायला लागली ना, शी मला नाही आवडत. तेव्हा प्रिया हाताची गाडी घालून त्याला जाब विचारते, काय एवढा ड्रामा करताय? तो विचारतो की ड्रामा? छे, ड्रामा नाही करत. खरंच मला तुझी काळजी वाटते आणि मला माहिती आहे तुझा मूड कसा ठीक करायचा. आता बघ ना, एवढं दसऱ्याचा सण गेला पण मी तुला काही गिफ्टच दिलेलं नाही आहे आणि आता मी तुला खूप छान असं गिफ्ट देणार आहे. नागराज धमाका करायच्या वेळेवरती पोहोचलेला असतो. गिफ्ट आणि तुम्ही मला देणार नाही म्हणजे दागदागिने घेणं हे परवडणार नाही तुम्हाला. आता प्रिया मुद्दाम टोमणा मारते. तेव्हा नागराज तिला म्हणतो, अगं गिफ्टमध्ये काय दागदागिने सोनं नाणं हे अजिबात देणार नाही आहे मी तुला. म्हणजे मी असं गिफ्ट देणार आहे ना की जे तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. मी ना तुला तुझ्या आईबापाची, खऱ्या आईबापाची तोंड ओळख करून देणार आहे प्रिया. नागराजने असं हसत सांगता क्षणी प्रियाचे धाबे दणकतात. तिचा चेहरा फार कोरामोरा पडतो. आता इकडे अर्जुन कसल्या तरी महत्त्वाच्या कामात असतो
आणि नेमका महिपतच्या पंटरचा फोन येतो त्याला. तो फोनवरतीच आरडाओरडा करतो की साहेब, अर्जुन साहेब, मला वाचवा साहेब, माझ्या भावाने माझ्यावरती खोटी केस टाकले, तुम्हीच मला फक्त बाहेर काढू शकता, मला वाचवा. महिपत असतोच मागे. अर्जुनला त्याची काळजी वाटते. तो समजावतो की हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि नक्की काय झालं आहे ते सांगा तरी मला. तेव्हा तो पुन्हा मोठ्या मोठ्याने ओरडतो, अर्जुन साहेब, मला ना माझ्या भावाने खोट्या केसमध्ये अडकवलं हो आणि तो मला मारून टाकेल. मला सर्वांनी सांगितलं होतं की माझी केस जर अर्जुन सुभेदाराकडे गेली तरच मला न्याय मिळू शकतो. साहेब, मला वाचवा हो. तेव्हा अर्जुनला त्याची काळजी वाटते. तो म्हणतो की हे बघा, मला ना तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये दिसताय, तुम्ही आधी शांत व्हा, आपण भेटूयात ना उद्या. तेव्हा तो म्हणतो की नाही 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 नाही, उद्या नको साहेब, तुम्ही ना आजच मला भेटा, आत्ताच भेटा. तुम्ही एक काम करा, थिएटरच्या मागे श्रद्धा टेलर हे दुकान आहे, तुम्ही ना तिथे येऊन भेटा. साहेब, तुम्ही पटकन येऊन भेटा हो, नाहीतर माझा भाऊ माझा जीव घेईल. तुम्ही येताय ना. तेव्हा अर्जुनला भीती वाटते आणि अर्जुनला त्याची काळजी वाटते, म्हणूनच तो सांगतो की ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी निघतोय. आता महिपतच्या सांगण्यानुसार त्याने स्वतःचं नाव आशिष कीर्तिकर सांगितलेलं असतं आणि अर्जुन बिचारा त्याच्यावरती आंधळा विश्वास टाकतो, त्याच्या मदतीला धावूनच जातो. आता इथे बघा, शॉकमध्ये असलेली प्रिया विचारते की काय, पण मला तर वाटलं होतं. नागराज म्हणतो की थापा मारतोय, खोटं बोलतोय, फक्त घाबरवण्यासाठी करतोय. अजिबात नाही हा प्रिया. काय झालं, तुझा विश्वास बसत नाही आहे का? काय यार प्रिया, विश्वास बसत नाही आहे? सॉरी हा, तू ना तुझ्या काकाला ओळखलेलंच नाही आहे. नाही म्हणजे गिफ्ट असं आणायचं नसतं, ते गुलाबी रॅपरमध्ये रॅप बिप करून नाही हा जमलं मला, त्यामुळे मी आपलं मोबाईलमध्येच दाखवतो तुला, बघा. नागराज प्रियाच्या खऱ्या आईवडिलांचा फोटो दाखवतो प्रियाला आणि त्या क्षणी प्रियाची पळताभुई थोडे होते. तिला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसेनासा होतो की इतके दिवस नागराज फक्त बोलत होता, पण आज प्रत्यक्षात त्याने करूनच दाखवले की प्रियाच्या नाड्या बरोबर आवडल्यात त्याने. महिपत त्याच्या माणसाचं कौतुक करतो, त्याचा फोन काढून घेतो आणि त्यामधलं सिमही काढतो. आता तो विचारतो की साहेब, अहो पण तुमच्या सांगण्याप्रमाणेच सगळं केलं की मी, सिम तरी नका ना तोडू साहेब. त्यावर महिपत सिम तोडतो आणि सांगतो की अरे, सांगितल्याप्रमाणे केलं म्हणूनच सिम तोडतोय. उद्या नवा कोरा सिम आणि नवा कोरा मोबाईल पैशाच्या बॅग सकट तुझ्या घरी पोहोचल. झालं काम, चला निघा. तो त्याला तेथून हाकलवून देतो आणि तेव्हा तो मनातच विचार करतो की त्या अर्जुन सुभेदारासमोर या खोट्या आशिष कीर्तिकरने जो काय श्रद्धा टेलरचा जप लावलाय, अर्जुन सुभेदार आता डायरेक्ट तिथंच जाऊन पोहोचल. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती ठरलं तर मग मालिकेचे कोणतेही खोटे रिव्ह्यूज तुम्हाला बघायला मिळणारच नाही आहेत. इथे तुम्हाला ठरलं तर मग मालिकेचे फक्त आणि फक्त खरे रिव्ह्यूज, जे घडलं आहे तेच बघायला मिळेल. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा. आशिष कीर्तिकर तर काय अर्जुन सुभेदाराला भेटणार नाही, पण तो तिथेच पोहोचल जिथे मला पोहोचवायचं आहे, श्रद्धा टेलरपाशी. इकडे स्वतःच्या खऱ्या आईबाबांचा फोटो पाहून प्रियाला घामच फुटतो. आता नागराज तिला टिवचतो, बघ प्रिया, तुझ्या खऱ्या दरिद्री आईबापाचा फोटो बघ. सगळ्यांनाच तू रविराज किल्लेदाराची मुलगी म्हणून सांगतेस ना, पण हे आहे तुझं खरं रूप. नागराजच्या बोलण्यावर अजिबात विश्वास न टाकता प्रिया सांगते की काहीतरीच काय, हे असले भंकस फोटोज इंटरनेटवरून कसेही बनवता येतात. तेव्हा नागराज विचारतो की ठीक आहे, मग मी एक काम करतो, तुला पत्ताही देतो. काय कर, तू ना एक काम कर प्रिया, अगं तू या पत्त्यावरती जा आणि मग दिसेल तुला तुझा दरिद्री बाप, तुझी दरिद्री आई, तुझं ते दरिद्री दुकान आणि त्यामध्ये लावलेला तुमचा फॅमिली फोटो. तुझ्या आता नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे प्रिया. जा प्रिया, आम्ही शोधून दिलेल्या तुझ्या खऱ्या घराकडे जा, असं सांगून तिच्यावरती हसत नागराज तर तेथून निघून जातो. पण प्रिया ती शहानिशा करण्यासाठी काही वेळातच नेमकं तिच्या घरी पोहोचते. श्रद्धा टेलर, तिला बोर्ड दिसतो. कपड्यांच्या आडूनच ती तिच्या आईबाबांकडे पाहतच असते. ज्या क्षणी प्रिया त्या दुकानाच्या समोर येऊन उभी राहते
त्या क्षणी तिचं लक्ष जातं ते आतमध्ये लावलेल्या फोटो फ्रेमकडे आणि तिला जबरदस्त धक्काच बसतो. ज्या क्षणी प्रियाची नजर त्या फोटो फ्रेमवरती पडते, स्वतःचा फोटो त्यामध्ये पाहून प्रिया पूर्ण हादरूनच जाते की आणि मनातच विचार करते की म्हणजे राघोबा खरं बोलत होता तर. आता ही दिवसाढवळ्या स्वतःचं स्वप्न पाहते. तिची झालेली वाईट अवस्था. प्रिया दिवसाढवळ्या काय पाहते माहिती की ती अशीच टेलर काम करत तिच्या आईवडिलांसोबत त्याच जागी बसली. तेव्हा तिची आई कपड्याचा खूप सारा ढिगारा तिच्यासमोर आणून टाकते आणि तिला खडसावते की चल पटापटा हात चालव. अगं तोंड काय बघत बसली आहेस? हे सगळं काम आजच्या आज करायचं आहे आणि हो याचे ना आपल्याला 200 रुपये मिळणार आहेत. प्रिया तोंड फाडून विचारते की फक्त 200? त्यावरती म्हणते की मग काय, फक्त 200 नाही आहेत, ते 200 रुपये आहेत. आपल्या सगळ्यांचे वडापाव आजची खाण्याची व्यवस्था त्यातूनच होणार आहे. खायला कारण नुसतं भुईला बार. चल हात चालव पटकन. प्रिया इतके घाबरून जाते ना की नाही. प्रियाला असला घाम फुटतो ना, कारण तिने स्वतःचं पुढचं भविष्य तिथे बघितलेलं असतं. पण प्रिया, अगं तू भविष्य कसं काय बघू शकतेस? कारण तुझी जागा तर जेलमध्ये, तिथेच जाणार आहेस ना शेवटी. इतक्यात प्रियाच्या आईचं लक्ष जातं. त्या येऊन विचारतात की काही हवं आहे का तुम्हाला? आमच्याकडे ना सलवार कमीज, ब्लाऊज, करारा शरारा सगळं काही शिवून दिलं जातं. तुम्हाला काय शिवायचं आहे का? प्रिया घाबरतच थोडं विचारते की मला सांगा, हे घर, हे दुकान किती वर्ष झालं इथे आहे? तेव्हा तिची आई उत्तर देते की झाले असतील एक 20-22 वर्ष. तेव्हा प्रिया विचार करते की म्हणजे साधारणतः आश्रमात मला राहून तितकाच वेळ झाला आहे. तिची आई पुन्हा प्रश्न विचारते की तुम्हाला काही शिवायचं आहे का? कपडा आणलाय का तुम्ही सोबत? तेव्हा प्रिया नाही काही नाही असं काहीतरी बरळत तसेच तेथून निघून जाते. तिचे बाबा म्हणतात की काय झालं गं? तेव्हा आई सांगते की काय माहिती, कोण होती काय माहिती. आता प्रिया रस्त्याने परत जायला निघालेलीच असते, पण अचानक समोर तिचं लक्ष जातं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण समोरून अर्जुनची गाडी येताना तिला दिसते. त्याच्यावरती नजर पडता क्षणी तिला तरतरून घाम फुटतो आणि मनात भीती दाटून येते. अर्जुन इथे कसं काय आला? तो त्या ठिकाणी तर चालला नसेल ना? जर अर्जुन तिथे पोहोचला आणि माझे आई बाबा आहेत ते त्याला कळलं तर? त्याचं लक्ष फोटो फ्रेमकडे गेलं आणि त्याने माझा लहानपणीचा फोटो पाहिला तर? नाही, अजिबात हे सगळं घडता कामा नये. अर्जुन आणि त्या टेलरबाईची मी भेटच घडू देणार नाही. पण आता काय करू? अर्जुनला कसं अडवू? प्रियाला काही सुचेनासं होतं. आता अर्जुनला तिथेच अडकवण्यासाठी प्रिया एक षडयंत्र रचते. समोरून चाललेल्या बाईला अर्जुनच्या गाडीसमोर ती चोराची ढकलून देते आणि ती मात्र तिथेच गाड्याच्या मागे जाऊन लपते. आता ती बाई जेव्हा अर्जुनच्या गाडीवरती पडते, अर्जुन वेळेवरती ब्रेक लावतो आणि त्या बाईला वाचवतो. पण तिथे सगळा गोंगाट जमा झालेला असतो. अर्जुनला आजूबाजूचे सगळे लोक घेरतात. अर्जुन पटकन त्या बाईला पाणी प्यायला आणून देतो आणि सगळेजण अर्जुनवरतीच डाफरतात. ओ साहेब, अहो तुम्हाला कळत नाही का? गाडी नीट चालवायला येत नाही का? आता यांना काय झालं असतं तर कोण रिस्पॉन्सिबल होतं? स्वतः मोठे आहात म्हणजे रस्त्यावर काही येऊन कराल का तुम्ही? असं अर्जुनवरती आता आरोप लावतच असतात. अर्जुनचा इतका संताप होतो ना, मोठ्याने तो ओरडतो की 1 मिनिट. आता सगळीकडे शांतता पसरते. मी यांचा ॲक्सिडेंट केलेला नाही आहे. माझी या सगळ्यांमध्ये चूक नाही आहे. अर्जुन शांततेत त्या काकूंना विचारतो की हे बघा, तुम्ही असं माझ्या गाडीसमोर अचानक कसं आलात? तेव्हा त्या काकू सांगतात, ते मला बी नाही कळलं साहेब. मला कोणीतरी मागून धक्का दिला. तेव्हा अर्जुनलाही धक्का बसतो. तो इकडे तिकडे पाहतो, पण प्रिया गाड्याआड लपून बसलेली असते. अर्जुनला तिने आत्तापुरतं तर अडकवलंय, पण महिपत तो शेवटी त्याला तिच्या आईबाबापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत नाही बसणार आहे. आता तू सुटलीस प्रिया, पण सत्य कधी ना कधी बाहेर येईलच की. अर्जुनला त्यांची काळजी वाटते. तो म्हणतो की तुम्ही चला माझ्यासोबत, मी तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जातो. तेव्हा त्या काकू सांगतात की नाही राहू देत साहेब, मी घरी जाते. हळद लावली की नाही बरं वाटेल. कुठे थोडंसं तर खरचटलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो नाही, तुम्हाला नीट उभंही राहता येत नाही आहे. लागले तुम्हाला खूप, चला. तेव्हा बाकीचे सगळे लोक त्यांना फोर्स करतात, अर्जुनच्या गाडीत बसवतात. तेव्हा अर्जुन
आता त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. म्हणूनच तो आशिष कीर्तिकरला फोन करतो, पण फोन त्याचा स्विच ऑफ येतो. मग तो मेसेज टाकतो की मी आलो आहे इथे, पण तुमचा फोन बंद लागतोय, प्लीज मला येऊन भेटा. अर्जुन परत एक दोनदा फोन ट्राय करतो, पण आशिषचा फोन काही लागतच नसतो. कसा लागणार? महिपतने सिम जे तोडलंय. तेव्हा अर्जुन विचार करतो की आधी यांना हॉस्पिटलला नेतो आणि मग नंतर भेटतोच त्याला. आता याच्याही मनात भीती दाटून येते, कारण फोनवरती तो खूप घाबरला होता. तो सांगत होता की त्याचा भाऊ त्याला काहीतरी करेल, त्याच्या जीवाशी काही चालक तर नसेल ना, असा प्रश्न पडतो याला. आता अर्जुन त्या काकूंना घेऊन हॉस्पिटलला तर जातो. प्रिया मात्र विचार करते की आजच्या पुरतं मी अर्जुनला त्या टेलरबाईपर्यंत पोहोचू दिलेलं नाहीच आहे, पण नागोबा आणि महिपत दोघेही काही गप्प बसणार नाही आहेत. कधी ना कधीतरी त्याला तिथपर्यंत पोहोचवतीलच की. आता मलाच काहीतरी करावं लागेल. आता सुभेदारांच्या घरी कल्पनाने तिच्या खूप साऱ्या साड्या बाहेर काढलेल्या असतात आणि सायली त्यांना प्रश्न विचारते की आई, तुम्ही इतक्या सगळ्या साड्या बाहेर का काढल्यात? तेव्हा कल्पना सांगते, अगं सायली, माझ्याकडे ना साड्या खूप जास्त झाल्यात. म्हणजे या बघ, या सगळ्या नव्या कोऱ्या साड्या आहेत आणि या मी वापरलेल्या आहेत. आणि आता दिवाळीचा सण येतोय की नाही, मग हे मला माझ्यासाठी साडी नक्की घेऊन येतील बघ. म्हटलं की ज्या साड्या आपण वापरलेल्या नाही आहेत त्या कोणाला तरी वापरायला येतीलच ना. आणि विमलला ते लगेच हाक मारतात. तेव्हा विमलला सांगतात की विमल, एक काम कर, या नव्या कोऱ्या साड्या आहेत, यातली तुला जी हवी ती साडी घे आणि याच्याकडे बघायचं नाही हां, या साड्या मी वापरलेल्या आहेत, तुला कशासाठी द्यायच्या? तेव्हा विमल खूप खुश होऊन सांगते की ताई, अहो तुम्ही वापरलेल्या वस्तू मला वापरायला आवडतीलच की. उलट ते तर मी भाग्यच समजेन स्वतःचं. इतक्यात अस्मिताच येते. ती वैतागून बसत म्हणते की काही भाग्य वगैरे नसता. अस्मिता म्हणते की खरंच नाही, म्हणजे माझं भाग्य होतंच म्हणावं लागेल, कारण लहानपणी, मम्मा तुला आठवतंय का, मी लहानपणी तुझ्या वापरलेल्या साड्यांचे ड्रेस शिवायचे. म्हणजे ना मला असं वाटायचं की मी तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपले आणि तू माझ्या डोक्यावरून हात फिरवतेस. त्यावर कल्पना विचारते की मग बघ, आता तुला एखादा ड्रेस शिवायचा आहे का? नाही म्हणजे अजूनही या साड्यांना आईचा स्पर्श आहे म्हटलं. त्यावर अस्मिता सांगते की मम्मा, अगं मी ड्रेस शिवला असता गं, पण आता थोड्याच दिवसात पोटाला तो टाईट होईल ना. तेव्हा कल्पना म्हणते की तेही आहेच म्हणा. अगं विमल, बघतेस काय? अगं बघ पटकन साडी, तुला जी आवडेल ती घ्या. ति तितक्यातच दुसऱ्या एक ताई, ज्या त्यांच्या घरामध्ये काम करणार असतात, ते येतात. तेव्हा कल्पना सांगते की मी तुला बोलवलं होतं, अगं यातली जी साडी तुला आवडेल ना ती घे. आणि हो, या वापरलेल्या साड्या आहेत, यातून तुझ्या मुलीला एखादा ड्रेस शिव. तेव्हा सायलीला नकळत मनाला वाटतं की आपणही एखादा ड्रेस शिवावा आणि सायलीच्या चेहऱ्यावरचे भाव हा अर्जुन टिपतो. अर्जुन ऑफिसला जायला निघालेलाच असतो. त्याचं लक्ष सायलीकडे जातं. सायलीचा चेहरा पडल्यात गत दिसतो त्याला आणि सायली काय, ती बिचारी निमूटपणे किचनमध्ये जाते. अर्जुन एकटक तिच्याकडे पाहतच असतो. आता त्यालाही कळत नाही असं काय झालंय. बाकी सगळे तर खुश दिसत आहेत, मग सायलीचा का चेहरा पडलाय? अर्जुन किचनमध्ये जातो सायलीपाशी, पण सायलीचं लक्षच नसतं. आता सायली तिच्या विचारातच हरवलेली असते. अर्जुन टेबलवरती टकटक करतो. सायली भानावर येते. तर अर्जुन तिला विचारतो की काय झालं, तुझा चेहरा का पडलाय? तेव्हा सायली सांगते की काही नाही, अब काम आहे ना मला थोडं. अर्जुन तिला हात पकडतो आणि थांबवतो. तो विचारतो की बायको, तुला ना खोटं बोलता येत नाही, गोष्टी लपवता येतच नाहीत आणि माझ्यापासून तर नाहीच नाहीत. सांग बरं, मला काय झालं ते लगेच सांग. सगळेजण तिकडे साड्या बघतायत आणि तू इथे विचारत. तेव्हा सायली निराश होऊन सांगते, आता अस्मिता ताई म्हणाल्या की त्या लहान असताना आईंच्या साडीचा ड्रेस शिवून घालायचा. मी जेव्हा शाळेत होते ना, तेव्हा माझ्या शाळेतील मुली असंच आईच्या साडीचा शिवलेला ड्रेस घालून यायच्या. त्याच्यामध्ये माईची ऊब होती. मलाही खूप वाटायचं की मी माझ्या आईच्या साडीचा शिवलेला ड्रेस घालावा, पण आईच नव्हती तर ड्रेस तरी कुठून येणार ना. सायलीचं ते बोलणं अर्जुनच्या खूप मनाला लागतं. शेवटी ती इच्छा अपुरीच राहिली. जाऊ देत असोत असं म्हणत सायली तिच्या कामात व्यस्त होते. पण अर्जुन, त्याला खूप वाईट वाटतं आणि तो पक्क ठरवतो मनाशी की बायको, तुझी कोणतीच इच्छा अपुरी नाही राहणार
आणि मी असताना तर नाहीच नाही. आत्ता भाग संपतोय, पुढे बघूयात. कल्पनाला बाजूला घेऊन अर्जुन रिक्वेस्ट करतो की सायली मला म्हणत होती तिला आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा आहे. मम्मा, मी तुझी एक साडी घेऊन जाऊ, तिच्यासाठी ड्रेस शिवून आणायचा आहे. तेव्हा कल्पना उलट खुश होते. ती सांगते की अरे नक्की घेऊन जा. अर्जुन नेमकं कुठे पोहोचतो माहिती आहे? प्रियाच्या आईबाबांच्या घरी, श्रद्धा टेलर. आणि तिथे जाता क्षणी प्रियाचे बाबा विचारतात की बोला साहेब, म्हणजे आम्ही लेडीज ड्रेस शिवतो, अधूनमधून मी पॅन्ट शर्ट पण शिवतो, तुम्हाला काय शिवायचं आहे? तेव्हा अर्जुन बॅगेतून कपडा साडी बाहेर काढत सांगतो की मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे. आता ते त्यांच्या घरात जातात आणि अर्जुनची नजर पडते ती समोर असलेल्या फोटो फ्रेमकडे. अर्जुनला सत्य समजेल का? काय होईल नक्की पुढे? पाहणं मनोरंजकच ठरेल.